थलपतीने भाजप सरकारचा खेळच बिघडवला। देशाच्या राजकारणामध्ये काही दिवस असे असतात जे पुढील वर्षी काय होणार याची कल्पना देऊन जातात। असंच काही थलपती यांनी भाजपच्या निर्णयाला ब्रेक लावलाय। बघा, देशामध्ये सध्या लोकसभेचं पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि आता शेवटचा आठवडा उरलाय। भाजप सरकारला यामध्ये 2 विधेयकं पास करून घ्यायचीत, म्हणजे 2 बिलं पास करून घ्यायचीत। पहिलं बिल म्हणजे डिलिमिटेशन बिल आणि दुसरं बिल म्हणजे FCRA, ज्यावरती आधीपासून मोठा राजकीय विरोध सुरू आहे। दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये गेल्या काही दिवसापासून एक चर्चा सतत सुरू आहे। भाजपचं कव्हरेज करणारे अनेक पत्रकार सातत्याने दावा करत होते, डिलिमिटेशन बिलासाठी भाजपला जे संख्याबळ लागत होतं ते पूर्ण झाले आणि अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे विधेयक पास होईल। पण या सर्वांमध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोशप यांनी भाजपला मोठा धक्का दिलाय। कारण की ज्या ठिकाणी केंद्र सरकार सांगत होतं या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये डिलिमिटेशन बिल पास होईल, त्यांच्याकडे पूर्णपणे बहुमत आहे, तिथेच मुख्यमंत्री विजय यांनी आपला वेगळा निर्णय घेतला, ज्यामुळे केंद्र सरकारला डिलिमिटेशन बिल पास करता येणार नाही। पण मुख्यमंत्री विजय यांनी नेमकं असं काय केले ज्यामुळे केंद्र सरकारसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे, तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर इथे प्रत्येक एक मुद्दा महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन ऐका। बघा, 20 जुलैपासून लोकसभेचं अधिवेशन चालू झाले आणि केंद्र सरकारचा संपूर्ण प्लॅन होता या पावसाळी अधिवेशनामध्ये डिलिमिटेशन बिल पास करायचं। पण 20 जुलैला जंतर मंतरवरती जे घडलं ते संपूर्ण देशाने पाहिलं। त्यानंतर विरोधक आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने सभागृहामध्ये एकच प्रश्न मांडला, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले, पॅलेट गन वापर करण्याचे आदेश कोणी दिले। राहुल गांधींनी अमित शहाचं नाव देखील घेतलं, पण पंतप्रधान मोदी अमित शहा हे सभागृहामध्ये आलेच नाही, राहुल गांधींच्या प्रश्नांचं उत्तर मिळालंच नाही। तेव्हापासून लोकसभेच्या अधिवेशनामध्ये कोणत्याही विषयावरती चर्चा झाली नाही आणि आता अधिवेशन संपण्यासाठी फक्त 7 दिवस राहिलेत। या 7 दिवसामध्ये केंद्र सरकारला हे बिल पास करायचं आहे असं देखील चर्चा सुरू झाल्यात। भाजप सरकार सांगत होतं आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे, पण तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो सर्वांना हैराण करणारा होता। कारण की मुख्यमंत्री विजय जोशप यांनी अचानक तमिळनाडूमधील खासदारांची बैठक घेतली। विशेष म्हणजे ही बैठक कोणत्या एका पक्षाची नव्हती, त्यामध्ये तमिळनाडूमधील सर्व राजकीय पक्षाचे खासदार होते। तमिळनाडूमधील प्रत्येक खासदाराला या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलं होतं। अचानक तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी ही बैठक का बोलवली हा प्रश्न उपस्थित होत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट समोर आली। पावसाळी अधिवेशन सुरू होण्या अगोदरच राहुल गांधी हे तमिळनाडूच्या दौऱ्यावरती गेले होते। त्या तमिळनाडूच्या दौऱ्यादरम्यान राहुल गांधींनी काही खासदारांची भेट घेतली। त्यांनी डिलिमिटेशनच्या बिलावरती स्पष्ट भूमिका मांडली। राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं, जर कोणी भाजपच्या डिलिमिटेशन बिलासाठी तर त्या खासदाराने तमिळनाडूच्या जनतेसोबत गद्दारी केली असं समजा। विशेष म्हणजे फक्त राहुल गांधींनीच नाही, मुख्यमंत्री विजय जोशप यांनी देखील हेच शब्द वापरले। मुख्यमंत्री विजय स्वतः म्हणाले, आपण तमिळनाडूच्या हक्कासाठी लढतोय, पण जर आपल्याच राज्यातील लोकांनी आपले हक्क, आपल्या मागण्या सोडून भाजपला समर्थन केलं तर ते आपल्यासाठी गद्दार असू शकतात। मुख्यमंत्री विजय जोशप राहुल गांधी यांच्या प्रतिक्रिया समोर आल्यानंतर तमिळनाडूमधील एका पक्षाकडे लक्ष वेधलं गेलं। तो पक्ष म्हणजे MK स्टॅलिन यांचा DMK पक्ष। कारण की DMK पक्षाकडे टोटल 30 खासदार आहेत। जेव्हा मुख्यमंत्री विजय जोशप यांचं सरकार स्थापन व्हायचं होतं तेव्हा काँग्रेसने DMKची साथ सोडली आणि विजय यांना पाठिंबा दिला। त्यानंतर DMK पक्षाचे MK स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती आणि चर्चाही झाल्या होत्या, DMK पक्ष डिलिमिटेशनसाठी भाजपला समर्थन देईल। पण आता DMK पक्षाने देखील माघार घेतली आहे। त्याचं कारण म्हणजे राहुल गांधी आणि मुख्यमंत्री विजय जोशप यांनी तमिळनाडूमध्ये खासदारांची घेतलेली बैठक। DMK पक्षाने स्पष्टपणे सांगितलं, आम्ही भाजपला डिलिमिटेशनसाठी समर्थन देऊ शकतो, पण त्यांनी आमच्या काही अटी मान्य केल्या पाहिजेत आणि या अटी भाजपला कदापिही मान्य नाहीत। तर DMK पक्षाने जी अट ठेवली ती फक्त DMK पक्षाची नाहीये, विरोधी पक्षांची देखील तीच अट आहे। नेमकं DMK पक्षाने भाजप सरकारसमोर कोणती अट ठेवली त्याच्यामधील पहिली अट आहे का, जर डिलिमिटेशनसाठी जनगणनेचा आधार घ्यायचा असेल तर 2011च्या जनगणनेऐवजी 1971च्या जनगणनेचा आधार का घेतला जात नाही याचं स्पष्टीकरण सर्वात अगोदर सरकारने द्यावं। DMKचं म्हणणं होतं मागील मोठी डिलिमिटेशन प्रक्रिया 1971च्या आकड्यावरती आधारित होती, मग आता भाजप सरकार 2011चा आधार का घेतोय। आता यामधील दुसरी अट अशी होती, भाजपने डिलिमिटेशनसाठी फक्त घोषणा करून उपयोग नाही, जे विधेयक मांडायचं आहे ते लेखी स्वरूपामध्ये लिहून द्या।
तिसरी आणि महत्त्वाची अट होती प्रत्येक राज्यासाठी किती जागा वाढवणार. तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर प्रत्येक राज्याची स्वतंत्र यादी सरकारने जाहीर करावी. प्रत्येक राज्यात जागा वाढतील हे सांगून चालणार नाही, किती जागा वाढतील हे लेखी स्वरूपामध्ये द्या. त्यामुळे मुख्यमंत्री विजय आणि राहुल गांधी यांनी ताकीद दिल्यानंतर डीएमके पक्षाने काही अटी समोर ठेवल्यात आणि या अटी केंद्र सरकार मान्यच करणार नाही. त्याचं कारण आहे का? डिलिमिटेशनचा मुद्दा हा फक्त मतदारसंघाचा पुनर्रचनाचा भाग नाहीये. भविष्यामध्ये कोणत्या पक्षाला फायदा होईल, कोणता मतदारसंघ विभागला जाईल याचा प्रश्न आहे. कारण की विरोधी पक्षांनी स्पष्टपणे सांगितलं, काही भागांमध्ये विरोधी पक्षांचा प्रभाव जास्त आहे आणि त्या मतदारसंघामध्ये जर पुनर्रचना झाली म्हणजे मतदारसंघ विभागला गेला तर तिथे विरोधी पक्षाची ताकद कमी होईल आणि याचा थेट फायदा केंद्र सरकारला म्हणजे भाजपला होईल. पण भाजप सरकारने हे आरोप फेटाळले. सरकार म्हणतंय डिलिमिटेशन म्हणजे संविधानाची प्रक्रिया आहे. यावरती भाजपचे संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू म्हणतायत, विरोधकांना काही समजत नाही. महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन हे देशासाठी महत्त्वाचे विषय आहेत. त्यांचं म्हणणं होतं, संसदेच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी गोंधळ घातल्यामुळे या बिलावरती सविस्तर चर्चा झालेली नाही. किरण रिजिजू यांच्या वक्तव्यावरती काँग्रेसने उत्तर दिलं, खरं तर 2023 मध्येच महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं होतं. त्यावेळेस विरोधकांनी सरकारला पाठिंबा देखील दिला होता. त्यामुळे महिला आरक्षणाच्या नावाने विरोधकांवरती आरोप करून उपयोग नाही. एका बाजूला सरकार सांगतंय आमच्याकडे डिलिमिटेशनसाठी बहुमत आहे, दुसऱ्या बाजूला विरोधकांची एकजूट आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी विजय जोसेफ आणि राहुल गांधी यांच्या बैठकीनंतर डीएमके पक्षाने देखील आता माघार घेतली. आपल्याला सर्वांना माहिती आहे भाजप सरकारने कशा प्रकारे लोकांचे खासदार फोडले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार फोडले, बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे खासदार फोडले. हे सर्व डिलिमिटेशन बिल पास करण्यासाठीच होतं. आता सध्या लोकसभेच्या 543 जागा आहेत आणि हे बिल पास करण्यासाठी 362 खासदारांचं बहुमत असणं गरजेचं आहे. सध्या भाजपचे स्वतःचे खासदार आणि मित्र पक्षाचे खासदार धरले तर 319 खासदार होतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांना तमिळनाडूच्या डीएमके पक्षाने पाठिंबा दिला तर केंद्र सरकार हे बहुमताच्या जवळ जाईल आणि डिलिमिटेशन बिल पास करण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. पण तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला विरोध यावरून तर स्पष्ट होतंय डीएमके पक्ष हा भाजपला समर्थन देणार नाही. कारण की इथे फक्त एका बिलाचा विषय नाहीये, हा विषय आहे राज्याचा. डिलिमिटेशन बिल पास झाल्यानंतर कोणत्या राज्याला किती खासदार मिळतात, किती जागा वाढतील, हे सर्व त्या डिलिमिटेशन बिलावरती आधारित आहे आणि यामुळे अनेक राज्यांचा तोटा देखील होऊ शकतो असं देखील बोललं जाते. त्यामुळे मुख्यमंत्री विजय यांनी विचार करूनच हा महत्त्वाचा निर्णय घेतला असं बोललं जाते. आपल्याला काय वाटतंय, या शेवटच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकार पुन्हा एकदा लोकसभेच्या अधिवेशनामध्ये डिलिमिटेशन बिल विधेयक आणेल का आणि ते पास होईल का? विरोधक त्याला मंजुरी देतील का? यावरती आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा.